याच्यामधून आत गेले? हा ह्याच्यातून आत गेले. बरं बरं बरं. काय काय चोरलंय? आता ते दुकानदार आहे पुढे, आपण त्यांना चौकशी करूया. बरं बरं त्यांचं नेमकं आता मी आत्ता चालू तुमच्या पुढे बरं बरं. फोटो काढून घ्या नाही तुम्ही. किती वाजता झालं? म्हणजे रात्री? टाइम टाइम काय माहिती रात्री झालं नाही. म्हणजे? रात्री झालं. बरं बरं. आम्ही संध्याकाळी 7-8 वाजता दुकान बंद केले हा. आणि घराकडे गेलो. सकाळच्या नियमाप्रमाणे आम्ही दुकान उघडायला आला असता शटरवरी केल्यास हे उजेड दिसला एकदम, तर वाटलं की बल्ब वगैरे चालू आहे का काय की, पण बल्ब सर्व बंद होते. पण प्रखर उजेड आला होता, सूर्याची किरण. तेव्हा लक्षात आलं किंवा चोरी झाली. मग आपल्या दुकानामध्ये काय नेण्यासारखं नाही, पण गल्ल्यामध्ये 7,100 रुपये ही एवढी रक्कम ही एका सकाळी व्यापाऱ्याला देण्यासाठी ठेवली होती. बाकी सामान चिल्लर काय माहित नाही काय गेलंय ते, असं काय लक्षात येणार नाहीये. ते काय लक्षात येईल. हा इथले स्क्रू काढले बर. आणि वरले काही काढले नाही. ते इथे ते स्क्रू काढले एवढेच. इथे एक प्रयत्न केला. हो हो. माध्यमातून एक विनंती राहील की हा जो प्रकार झालेला आहे याच्या आधी खूप वेळामध्ये चोऱ्या झालेल्या आहेत, परंतु कुठल्याही चोरीमधले आरोपी आतापर्यंत सापडलेले नाहीत. त्यामुळं व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आता कॅश संध्याकाळचं काउंटर जर घरी नेताना सुद्धा भीती वाटते, अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील थोडीशी काळजी घेऊन की ह्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारच्या सुधारणा आपल्या दुकानामध्ये करता येतील, जेणेकरून चोरट्यांना आत प्रवेश करता येणार नाहीत. ती व्यापाऱ्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे सीसीटीव्ही सारखी उपकरणं असतील, आता पाठीमागून पत्र उचललं, तिथं अजून मला काय करता येईल या गोष्टी व्यापाऱ्यांनी कराव्यात. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास लावून आरोपीच्या मुसक्या आवळाव्यात, एवढी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. बाबा रात्री पाठीमागाला पत्र काढून चोरी झाली. बर. सामान वगैरे काही गेलं नाही. मी गावाकडे असतो, मुलगा दुकान असतो, मुलगा गावाला बाहेर गावाला गेला. मी कॅश दिली. किती रक्कम गेली? 50-60 असते. बरं. मला जी गाडी यायची मी ठेवली होती. कधी कळलं तुम्हाला? सकाळी कळलं दुकान उघडायचं. बर. तक्रार वगैरे दिली का? हो दिली थोडी. मुलगा गेला नाही, दुसरा मुलगा आहे मध्ये दुकान ना. बर. मुलगा गेला होती दुकान. समोर उभा राहू. न्यू बालाजी फर्निचरच्या या दुकानामध्ये पाठीमागून पत्रा उचकून त्या ठिकाणी हे कपाट पूर्णतः पुढं पडलं होतं. आणि बघा हे काच सुद्धा या कपाटाचे आपण बघू शकता. या ठिकाणी चोरी झालेली आहे रात्रीच्या दरम्यान.